तर पाहुयात कासाडी नदीच्या मारेकऱ्यांची पोलखोल करणारा न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। तळोजा MIDC मध्ये प्रदूषणाचा कहर। जलप्रदूषणामुळे स्थानिक हैराण। जलप्रदूषणामुळे कासाडी नदीचा बनला नाला। प्रदूषणामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ। MIDC MPCB बोर्डाला जाग कधी येणार? कासाडी नदी मोकळा श्वास कधी घेणार? तळोजामधील MIDC भागातली ही कासाडी नदी। या नदीची दुरावस्था पाहून हिला नदी म्हणावं का असा प्रश्न नक्कीच पडू शकतो। रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळे कासाडी नदीची ही अवस्था झालेली आहे। कासाडी नदी प्रदूषित झाल्यामुळे स्थानिक मच्छीमारांवर संक्रांत आली आहे। कासाडी नदीच्या संवर्धनासाठी आय लव्ह कासाडी नदी आणि सेव्ह कासाडी रिव्हर या नावानं मोहिमाही सुरू झाल्या। मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही नदी शेवटचा श्वास घेतेय। कोल लोकांचं या प्रदूषणामुळे एवढं नुकसान झालं आहे का तुम्ही त्याचं मोजमाप घेऊ शकत नाही। कारण मच्छी आपण स्वतः तरी खातो आणि विकायला पण असतो, पण आता ती केमिकलची असल्यामुळं कोण घेत पण नाही आणि काहीच नाही। आणि दुसरं जी आमच्या नदीमध्ये मच्छी होती ती आता ती मच्छी राहिली नाही। कासाडी नदीमध्ये होणारं प्रदूषण थांबवण्यासाठी स्थानिक मच्छीमार आणि पर्यावरण प्रेमींचा लढा गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे। त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळासह राज्य सरकारकडे सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत, परंतु अद्याप सरकारनं याची दखल घेतलेली नसल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार योगेश पगडेंनी केलाय। कासाडी नदीच्या उजवीकडनं त्या कासाडी नदीचा पात्र येतो, तिथनं डोंगर माथ्यावरून जो येणारा पाणी तुम्हाला पूर्ण डोंगर माथ्याच्या पाण्यासारखा दिसतो। आणि ज्या डाव्या साईडनं ज्या MIDCचा नाला येतोय, पावसाळी जो नाला आहे त्यामधून पूर्ण तो काळा केमिकल सारखं पाणी दिसत। या केमिकलचा आम्हाला त्रास होतो। कागदावर सर्व व्यवस्थित आहे, पण प्रत्यक्षात ही अशी परिस्थिती आहे। प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी MIDC आणि MPCBचे अधिकारी आपली जबाबदारी झटकताना दिसतायत, एकमेकांकडे अंगुली निर्देश करतायत। कासाडी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी IIT मुंबईला DPR तयार करण्याचे आदेश दिल्याची माहिती MPCBचे प्रादेशिक अधिकारी DB पाटील यांनी दिलेली आहे। कासाडी नदीच्या रिस्टोरेशन वर्कसाठी हे IIT मुंबईला यांना डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ऑफर लेटर दिलेलं आहे। त्या संदर्भात IIT मुंबई यांनी तिथे जाऊन त्यांचं सॅम्पलिंग केलेलं आहे। कासाडी नदीमधील प्रदूषण ही एकमेव समस्या आता राहिलेली नाही। नदीचं अस्तित्वच संपवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। इथे ज्या पद्धतीनं इल्लीगल डंपिंग होते, देव न करो याच डंपिंगच्या सोबत जर घातक रसायनं या भागात जर डंप केली जात असतील तर इथल्या नागरिकांच्या जीविताचं काय असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो। तळोजाहून कॅमेरा पर्सन गणेश सोबत तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत।